कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं मला सांगा, तुमचं लग्न कसं, लव्ह मॅरेज आहे? माझं लव्ह मॅरेज झालेलं कुठे झालं, वेळ कुठे मिळाला? मी भरती 2014 ला झाले। कुठे? नरिमन पॉइंटला भरती? नाही नाही, नायगावला पोलीस मध्ये भरती 2014 ला झाले। आणि जिथे आता माझं सासर आहे तिथेच आमची ट्रेनिंग असायची, तर आम्हाला तिथेच बॅचलर मुले आम्ही राहत होतो, तिसऱ्या माळ्यावर। आणि मिस्टर पाव दूध पीत आणून द्यायचे का? नाही नाही, मिस्टर दुसऱ्या माळ्यावर राहत होते। दुसऱ्या माळ्यावर राहत होते। मग ते सतत यायचे? ते मग ते सतत घरात सांगायचे की गच्चीवर झोपायला जातो, टेरेसवर झोपायला जातो, आणि रात्रीचे मग वरतीच येऊन बसायचे, मग तिसऱ्या माळ्यावर थांबायचे। अशी मग आमची ओळख झाली। मग नंतर गणपतीची वर्गणी काढायला घरी यायचे। तुमच्याकडे आले होते ते? हा, बिल्डिंग मध्ये सगळ्यांकडेच वर्गणी काढायचे। तर मग ते मित्रांनीच भरली का तुम्ही? भरली मीच, पण समोरच्या मुलाला सांगितलं बाबा पावतीवर नाव मी सांगतो, मी माहिती काढली तिची, मीच नाव सांगतो, तू नाव लिही डायरेक्ट, तिचं नाव प्राजक्त आहे। वर्गणीमुळे झालंय सगळं। बरं तुमचं कसं झालं? माझं अरेंज मॅरेज, माझ्या मावशी। एवढं का दुःख होतं? नाही, माझे मिस्टर खूप चांगले आहेत आणि सांभाळून घेतात एकदम। हो ना, एकदम सांभाळून। सकाळची खरंच खूप छान। ते भाजी करतात, मी चपाती करते। ते भाजी करतात, चपात्या बाहेरून मागवतात। ते भाजी करतात आणि चपात्या करते। पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्यात कधी अबोला झालाय? कोणाकोणात झालाय? सांभाळून घेते। कोण? मी। तुम्ही काय करता? सांभाळून घेते। तुम्ही सगळ्यांना सांभाळा, ते घरी करतायत। बरं मला सांगा, चित्रपटाला जाणं, ट्रिपला जाणं, असा सगळ्या मिळून मैत्रिणी मिळून कधी गेलात तुम्ही? हो। कुठे गेला होता? आम्ही पिक्चरला गेलेलो, बाई पण भारीचा पिक्चर होता, तेव्हा आम्ही सगळे ग्रुपने एकत्र गेलो चित्रा सिनेमाला। बरं आता मी असं आव्हान तुम्हाला दिलं की तुमच्या 6 जणींमधून एकीच नाव सांगा की जिने आता स्वभावात बदल केला तर फार बरं होईल। तर तुम्ही सगळे मिळून कोणाचं नाव द्या? जाधव मॅडम राग कमी करायला पाहिजे। घरी पण हेच म्हणतात का? हो सर। मला सांगा, आता जर ते घरी कार्यक्रम बघत असतील तर सगळेजण त्यांच्या मनातल्या भावना ह्यांनी बोलून दाखवल्या असं म्हणतील? हो, नक्कीच म्हणतील। कशामुळे हा एवढा तापटपणा? सर त्यांच्याशी रागवत नाही मी, पण त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलतानाच ते असं काही नॉर्मल बोलले तरी मी फक्त बोलले हॅलो, हा बोल बोल बोल, असं ते म्हणजे बोलतात। मी नॉर्मल बोलले तरी त्यांना वाटतं मी चिडून बोलते। का, कशामुळे? काय माहिती। पण आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कुणाची? पोलीस स्टेशनला काय जर मी चुकीने बोलले असेल तर त्यांची क्षमा। इंचार्जची, जाधव सरांची, त्यांची क्षमा। त्यांची क्षमा मागते, घरच्यांची। तुम्ही? मी क्षमा मागायची असेल तर माझ्या मुलांचीच, कारण त्यांच्यासाठी मी वेळ नाही देऊ शकत। मी पण क्षमा मागायची असेल तर सर्वात प्रथम मी माझ्या मुलाची मागेल। त्याला थोडा माइल्ड ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे, तर मला त्याला तितका वेळ देता येत नाही। खूप प्रॉब्लेम होता, जवळ पोलीस स्टेशन मागून घेतलं, पण आहे तो इम्प्रूव्ह आहे। मला त्याचंच वाईट वाटतं की तो बिचारा जास्त एक्सप्लेन नाही करू शकत, तर मला त्याला वेळ देऊन मला त्याला चांगलं हे करायचं नॉर्मल मुलांसारखं। आणि दुसरी क्षमा मागेल तर माझ्या सासूबाईची, रागाच्या भरात मी कधी कधी त्यांना बोलते। सासूबाई? हां, पण त्या माझ्या खरंच खूप मला त्या मागे आहेत, म्हणून मी आज बिंदास नोकरी करते, कारण त्या माझ्या मुलाला बघायला आहेत, त्यामुळे मी त्यांची क्षमा मागेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।